गडचिरोली जिल्हा मुख्यालयापासून 70 ते 75 किलोमीटर अंतरावर चामोर्शी तालुक्यातील चपराळा हे एक भाविकांच्या श्रद्धेचं स्थान आहे। येथे कार्तिक स्वामी महाराजांचं मंदिर आहे। त्याला लागून साईबाबा, शंकर, मारुती इत्यादींची मंदिरं आणि शिवलिंग आहे। येथे नेहमीच भाविकांची गर्दी असते। महाशिवरात्रीला येथे यात्रा भरते। हनुमान जयंतीला येथे काला आणि भजन कीर्तनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात येतात। मंदिरापासून जवळच वर्धा वैनगंगा नदीचा संगम आहे। यालाच प्रशांत धाम असं म्हणतात। नदीचं पात्र विस्तीर्ण असून त्यांचे दोन्ही काठ नैसर्गिक सौंदर्यानं नटलेले आहेत। मंदिरासमोरून आजूबाजूला घनदाट सागवानाची झाडं आणि काही चंदनाची वृक्ष आहेत। या मंदिराच्या परिसरात जंगल असल्यामुळे भाविकांना आणि पर्यटकांना वृक्षछायेचा आश्रय घेऊन थांबण्यास अधिक मौज वाटते। यात्रेदरम्यान यात्रेकरूंच्या सुविधेसाठी आष्टी, चामोर्शी, गोंडपिंपरी, अहेरी येथून राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसची सुविधा आहे। सोबतच शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त, आरोग्य सुविधा, पार्किंग सुविधा, पिण्याचे पाणी, दर्शन रांगेसाठी सेवकांची व्यवस्था करण्यात येते। लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या महाराजांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेण्यासाठी भाविक येतात। प्रामुख्यानं तेलंगणा राज्यातून बरेच भाविक पायी प्रवास करत येऊन महाराजांची दर्शन घेतात। वर्षभर विविध सण उत्सव श्री हनुमान मंदिर प्रशांत धाम चपराळा ही ट्रस्ट आयोजित करत असते। श्री रामनवमी, हनुमान जयंती, गुरुपौर्णिमा, जन्माष्टमी, कार्तिक पौर्णिमा, पुण्यतिथी, महाशिवरात्री अशा विविध प्रसंगी अनेक भाविक या तीर्थक्षेत्री दाखल होतात। यात्रेचे स्वरूप प्राप्त झालेले असते। संगना करो राजा का पता नहीं कब रुला दे, संग करो संतों का पता कब हरी से मिला दे। संतांच्या सानिध्यात असल्यामुळे सत्कर्म, सद्विचार आणि सात्विक भाव उत्पन्न होतो। प्रामुख्याने महाशिवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून म्हणजेच प्रदोष तिथीपासून सलग 4 दिवस महाशिवरात्री उत्सव यात्रा मोठ्या थाटामाटात उत्साहात भाविक साजरे करतात। महाराष्ट्राबरोबरच मध्य प्रदेश आणि तेलंगणामधूनही अनेक भाविक या तीर्थक्षेत्री येऊन महाराजांचं दर्शन घेतात आणि स्वतःला धन्य समजतात। प्रतिनिधी भास्कर फरकडे, NTV न्यूज मराठी, गडचिरोली।